हगवणे कुटुंब पुण्यातील या हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये वेगळ्या प्रकारे एकत्र आले। अर्थात इथे अपवाद आहे तो वैष्णवी हगवणेचा। वैष्णवी हगवणेनी 16 मेला आत्महत्या केल्यानंतर वैष्णवीचा नवरा, वैष्णवीची सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली। तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे हे फरार झाले। ज्यांना अटक करण्यात आली त्या तिघांना हिंजवडी पोलीस ठाण्यातील या लॉकअपमध्ये चौकशीसाठी बंदिस्त करण्यात आलं। आणि आज सकाळी जेव्हा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना देखील अटक करण्यात आली तर त्यांना देखील याच लॉकअपमध्ये आणण्यात आलं। अगदी शेजारी लॉकअप आहेत। पुरुष जे आरोपी आहेत त्यांचा बाजूला आणि त्याच्या शेजारीच स्त्रियांसाठीचा आणि ज्या मायलेकी आहेत लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या सोबत आहेत। तर पलीकडच्या लॉकअपमध्ये राजेंद्र हगवणे आणि त्यांची 2 मुलं एकत्र आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जी मोठी पोलीस ठाणी आहेत जिथे लॉकअपची सुविधा आहे त्यापैकी हे एक हिंजवडी पोलीस ठाणं आणि त्यामुळं या 5ही आरोपींना जे वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत आहेत त्यांना एकत्र आणण्यात आले। खरं तर हे हगवणे कुटुंबीय 6 जणांचं त्यापैकी 5 जण या ठिकाणी आहेत, कारण 6व्या कुटुंब सदस्याच्या अर्थात वैष्णवीच्या आत्महत्येला ते कारण ठरलेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।